महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. निवडणूक आयोगानं त्यांच्या अधिकाराबाहेरचा निर्णय घेतल्याचाही दावा. एकोणतीस अनुसार पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. तरीही निर्णय प्रशासकीय पातळीवर न्यायिक पातळीवर नाही. ठाकरेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे. बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप. तर आमदार शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा. योगेश कदम यांचा संजय राऊतांवर पलटवार. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. फोनवरून बादल यांच्या तब्येतीची विचारपूस. संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजलं. दिल्ली लाठीचार्ज. मोदी शहांच्या गैरहजेरीवरनं कामकाज नाहीच. 175 कोटींचा चुराडा. विरोधी पक्ष पळपुटे हिम्मत असेल तर संसदेत चर्चा करा. फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधक संसदेतनं तोंड लपवून पळाले. मोदी शहांच्या उपस्थितीवरून फडणवीसांची टीका. राहुल गांधी चोर आहेत. त्यांच्यामध्ये जिन्नाची आत्मा शिरली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त विधान. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. शिर्डी पोलिसांनी नोंदवला कल्पनाचा जबाब. शिर्डीतल्या शेतकऱ्याची जमीन व्यवहारामध्ये फसवणूक प्रकरणात कल्पनावर गुन्हा दाखल. लोकांना वाईट वाटलं असल्यास माफी मागतो. चौफेर टीकेनंतर इस्टेट एजंट भावेश कावरेची अखेर माफी. मराठी माणसांमध्येही शाकाहारी लोक असल्याचं म्हणत कावरेचा युटर्न. घाटकोपर दरड दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 8 वर. 32 तासांनंतर बचाव कार्य थांबलं. सद्दाम वजीर खान यांचा मृतदेह बाहेर काढला. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी आहे शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भातल्या सुनावणीची. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली आहे. आता मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. अपात्र व्यक्तीलाच मुख्यमंत्री होऊ दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने केलेला आहे. पूर्वसूचना न देताच आयोगाचा आमच्या विरोधात निर्णय असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 29 अनुसार पक्ष नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाला नाहीये. पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाचा अधिकार आयोगाला नाही असे ठळक मुद्दे सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादाच्या दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेले आहेत. कोर्टातला आजचा नेमका युक्तिवाद काय झालेला आहे पाहूया. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोगानं जनता दलातल्या वादासंदर्भातल्या निकालाचा आधार घेतला. हा निकाल आमच्या प्रकरणाला पूर्णपणे लागू होतो. मात्र निवडणूक आयोगाने हाच निकाल आमच्या विरोधात वापरला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं, आपल्याला घटनाक्रम ज्या पद्धतीने पुढे घडत गेला याचा विचार करावा लागेल. त्यावर सिब्बल यांनी सांगितलं, आम्ही कोणतीही तात्पुरती किंवा परिस्थितीनुसार निर्माण झालेली संस्था नाही. एकनाथ शिंदे यांची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली होती. आता अचानक ते 1999च्या पक्ष घटनेचा आधार घेत आहेत आणि 2018ची पक्ष घटना लोकशाही विरोधी असल्याचं सांगतायत. हा निकाल प्रत्यक्षात आमच्या बाजूने आहे. मात्र निवडणूक आयोगानं आम्हाला नोटीस न देता निष्कर्ष काढला. त्याचा फायदा समोरच्यांना झाला. आमच्या बाजूने असलेल्या या निकालाचा वापर आमच्या विरोधात करण्यात आला. त्याचाच फायदा हा समोरच्या गटाला झाला. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, मुख्य समस्या 10व्या अनुसूचीच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. विधानसभा अध्यक्षांना विशिष्ट कारवाई विशिष्ट कालमर्यादेत करण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. अपात्रतेचा प्रश्न विधानसभा संपल्यानंतर संपुष्टात येतो. मात्र राजकीय पक्ष अस्तित्वात असेपर्यंत पक्षचिन्हाचा प्रश्न कायम राहतो. त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं, तो मुद्दा पक्षातल्या फुटीशी संबंधित आहे, अपात्रतेशी नाही. देशातील कायद्याचं राज्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कायदा स्पष्ट करण्याची संधी न्यायालयाच्या समोर आहे.
त्यावर बागची म्हणाले, लोकशाहीचं रक्षण करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. अपात्रतेबाबत निर्णय घेताना नंतरच्या घडामोडींचा विचार केला जाऊ शकतो, परंतु पक्षात फूट पडली होती की नाही हे ठरवण्यासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकत नाही. अन्यथा तुम्ही अशा व्यक्तीला प्रोत्साहन देत आहात जी सत्तेवर येऊन मुख्यमंत्री बनते, जी आमच्या मते अपात्र ठरायला हवी होती आणि जी त्या पदाची सत्ता व त्यातून मिळणारे लाभ वापरून जास्तीत जास्त पाठिंबा गोळा करते. त्यावर कोर्टानं म्हटलं, यावर पुनर्विचार होणं गरजेचं आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय एका स्वतंत्र लवादाद्वारे घेतला गेला पाहिजे. त्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटलं, संसद हे घडू देणार नाही, कारण संसदेत जो कोणताही सत्ताधारी पक्ष असतो त्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळं केवळ आपणच यात सुधारणा करू शकता. शेवटी आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, आमच्यावर नाही. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, ही एक सामूहिक जबाबदारी आहे. आम्हाला आमच्या भूमिकेची जाणीव आहे. लोकच संविधानाचा प्रत्यक्ष आचरणामध्ये अवलंब करतात. त्यावर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, कलम 29(अ)(9) अन्वये त्या कलमात नमूद केलेल्या तपशिलात काही बदल झाल्यास राजकीय पक्षानं निवडणूक आयोगाला त्याबाबत सूचित करणं आवश्यक असतं. निवडणूक आयोगानं 2010 मध्ये कलम 29(अ) अंतर्गत निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ दिलाय. पक्षाच्या घटनेतील सुधारणा हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे, ज्याची माहिती देणं आवश्यक आहे. ही आवश्यकता कुठून आली? ती कलम 29(अ)चा भाग नाही. पक्षाच्या घटनेतील सुधारणांची माहिती आयोगाला देणं आवश्यक आहे. हे ठरवण्यासाठी आयोगानं त्या मार्गदर्शक तत्वांवर जो आधार घेतलाय तो चुकीचा आहे. कलम 29(अ) स्वतःच स्पष्ट करतं की कोणत्या बदलांची माहिती देणं आवश्यक आहे. त्यावर कोर्टानं म्हटलं, कलम 29(अ)(9) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होतं, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतंच ते मर्यादित आहे. त्यावर कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की आयोगाला योग्य वाटतील असे इतर तपशील मागवण्याचा आयोगाचा अधिकार ही नोंदणीशी संबंधित एक अविशिष्ट तरतूद आहे. आयोगाला हे ठाऊक होतं की त्यांना नेमकं कुठं पोहोचायचं आहे. त्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी एक मार्ग तयार केला. अर्थात तो मार्ग काहीसा लोकशाही विरोधी पद्धतीने आखला गेला होता. त्यावर कोर्टाने म्हटलेलं आहे, 2018च्या भागामध्ये कोणताही महत्त्वाचा बदल झालेला नाही, हे बरोबर आहे. आणि शिवाय संघटनात्मक पातळीवर बहुमताची कसोटी लावण्यास नकार दिला गेला आहे. आयोग ती कसोटी लावण्यास नकार देत आहे, असं कोर्टानं म्हटलंय. तर निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबत बेकायदेशीर काम केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. सुनावणी संपल्यानंतर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. तर आमचा युक्तिवाद झाल्यावर सत्य बाजू समोर येईल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली. आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता. बरोबर ना? बरोबर आम्ही ऐकत होतो. तुम्ही ऐकत होता. तुम्ही पाहिला असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे, त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला. याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला. शेवटी आता एका साईडची फक्त आता आर्ग्युमेंट झालेली आहे. अजून आमच्या बाजूची आर्ग्युमेंट आता अजून सुरू व्हायची आहे. जेव्हा आमच्या बाजूची आर्ग्युमेंट ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला सत्य बाजू ही जगासमोर येणारच आहे. तर मला त्याच्याबद्दल आत्ता काही बोलण्याची आवश्यकता नाही. आता त्यांच्या आर्ग्युमेंटच्या वरनाच ते जर का एवढे खुश होत असतील की आमच्या विरोधक जर का खुश होत असेल तर त्यांना होऊ द्यात खुश, काय अडचण नाही. परंतु जेव्हा सत्य बाजू समोर येईल तांत्रिक दृष्ट्या आमची बाजू कशी सत्य आहे, कशी योग्य आहे, हे आमचे वकील जेव्हा तिथे ज्या मुद्दे मांडतील तेव्हा सगळं संबंध जगाच्या लक्षात येईल. तर बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली असा आरोप राऊतांनी निवडणूक आयोगावर केलाय. तर आमदार आणि शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा, असा पलटवार योगेश कदम यांनी केलेला आहे. तर बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली असा आरोप राऊतांनी निवडणूक आयोगावर केलाय. तर आमदार आणि शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा, असा पलटवार योगेश कदमांनी केला. पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला. त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना. निवडणूक आयोगाने कुठल्या आधारे निर्णय घेतले
मला वाटतं त्यावेळेला मला आठवतं की निवडणूक आयोगाला तुम्ही निर्णय घेण्यापासून रोखा, त्यांना थांबवा, अशा पद्धतीची देखील त्यावेळेला त्यांनी याचिका दाखल केली होती, जी कोर्टाने फेटाळली होती. मला वाटतं शेवटी पक्ष हातातून गेल्याचं दुःख हे त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक आहे, परंतु ह्याच्या मागची मूळ कारणं ही ह्याच्यावर त्यांनी विचार करणं आवश्यक आहे की माझ्याकडनं आमदार तर गेलेच, पण अख्खा महाराष्ट्रामधली अख्खी शिवसेना, प्रत्येक शिवसैनिक का सोडून गेला, हा विचार खरं तर त्यांनी करणं आवश्यक आहे. मला अवेळ पुढची बातमी. सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झालेला आहे. सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. नांदेडमधल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या मातासाहेब गुरुद्वारा या परिसरात हल्ला झाला. बादल यांच्यासोबत असलेला पोलिसही यात जखमी झाला आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्यानंतर आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक देखील केलेली आहे आणि बादल यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत. सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हा हल्ला झालेला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उनको अटैक करने का, उसमें उनको माइनर इंजरी हुई है. जो स्पेशल प्रोटेक्शन यूनिट का जो PSI उनको भी इंजरी हुई है. तो अभी दोनों की जो तबीयत है वो स्टेबल है, आउट ऑफ डेंजर है एंड पुलिस ने उनको कस्टडी में लिया है. तो आगे का इन्वेस्टिगेशन पुलिस कर रही है. कहाँ कहाँ लगा है, पुलिस अफसर को कहाँ लगा है और बादल जी को कहाँ लगा है? दोनों को भी हाथ पे लगा है. उनको राइट फोर आर्म पे एक आई थिंक 4-5 सेंटीमीटर का कुछ बाउंड है. तो उनका अभी डॉक्टर इलाज कर रहे हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरनं संवाद साधला. तर सुखबीर सिंग बादल यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. सुखबीर सिंग बादल नांदेडमधल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांकडनं घटनेची माहिती घेतली. तसंच हल्ल्यामागचा उद्देश तपासण्याचे फडणवीसांचे आदेश आहेत. याशिवाय फडणवीसांनी बादल यांना फोन करत तब्येतीची विचारपूस केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरनं संवाद साधून विचारपूस केली आहे. हल्ला केलेला आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुळात ही व्यक्ती ही स्वतः त्या गुरुद्वारामध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करते. गुरुद्वाराची मध्ये ते पाहणी करत असताना त्यांच्यासोबतच ही व्यक्ती तिथे सकाळपासून होती. त्यामुळे असं कोणी बाहेरची व्यक्ती तिथे आपली शिलंट्याने हल्ला केला असं नाही. तिथल्या त्या गुरुद्वारामध्येच काम करणारी ही व्यक्ती होती आणि त्यामुळे कदाचित आता त्याच्यामध्ये हा सिक्युरिटी लॅब्स आहे किंवा नाही आहे हे चौकशीच्या अंती आपल्या लक्षात येईल. शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये जोरदार रणकंदन पाहायला मिळालं. उत्तराखंडमधील सभेनंतर भाजपकडून सभामंचाचं भाजपकडून शुद्धीकरण करण्यात आलं असा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. भाजप समाजामध्ये द्वेष पसरवत आहे असा आरोपही त्यांनी केला. तर खरगेंबाबत जे घडलेलं आहे ते दुःखद असल्याचं JP नड्डांनी म्हटलं. घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही देखील नड्डा यांनी दिली आहे. मेरे स्पीच होने के बाद कल वो लोग बीजेपी के लोग सब मिलके हवन करके उस स्टेज का शुद्धिकरण करने का काम किए. ये you might have read in the newspaper. Is it the way in democracy? पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूं, लेकिन तुम मुझे अनटचेबिलिटी का ये करके शुद्धिकरण करके अपमान करते हो. जो माननीय खरगे जी ने कहा है ये सच में बहुत ही दुखदाई विषय है और ये दुखदाई सिर्फ कांग्रेस पार्टी के लिए नहीं, ये दुखदाई हम सब के लिए है. बीजेपी, क्योंकि खरगे साहब ने कहा कि बीजेपी के लोग थे, मैं स्पष्ट करना चाहता हूं, यहां राष्ट्रीय अध्यक्ष जी भी बैठे हैं और मैं भी पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष रहा हूं. बीजेपी डज नॉट सब्सक्राइब टू सच एक्टिविटीज, नेवर.
लेकिन आपने कहा है हम इसकी तहकीकात भी करेंगे। इस तरह की एक्टिविटी को भारतीय जनता पार्टी कभी भी सब्सक्राइब नहीं करती है। मैं भर्त्सना करता हूं और राष्ट्रीय अध्यक्ष जी इसको गहराई से देखेंगे भी, लेकिन आपकी भावनाओं को जो ठेस पहुंची है वो सच में हम सबके लिए खेद का विषय है। तर शुद्धीकरणाच्या प्रकरणावर मोदींनी माफी मागावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. शुद्धीकरण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. इनकी जो एकदम मतलब ये जो मानसिकता है उसका प्रदर्शन है कि बीजेपी की विचारधारा क्या है, आरएसएस की विचारधारा क्या है. इसका खंडन होना चाहिए. प्रधानमंत्री जी को इसका खंडन करना चाहिए और माफी मांगनी चाहिए. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं. राहुल गांधी चोर आहेत असं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलेलं आहे. तर राहुल गांधी हे जिन्नाचे वारसदार असल्याची टीका देखील त्यांनी केली. दरम्यान यानंतर विजय वडेट्टीवार यांनी देखील निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. राहुल गांधी चोर है, उसमें हिम्मत झारखंड से यहाँ कांग्रेस पार्टी को चलाता है. कांग्रेस में कोई सरकार नहीं है. हमारे झारखंड के बच्चों का भविष्य 7 साल से इसने बर्बाद कर दिया है और वो चोर है और उसके दिमाग में जो है जिन्ना की आत्मा घुसी हुई है. जो स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करतो त्याला नैतिकता कुठून आली? त्याला बोलण्याची गरज नाही. अशा थर्ड क्लास हेकल्या माणसाचं नाव घेण्याची पण आमची इच्छा नाही, ज्याच्यामध्ये संस्कार नाही, संस्कृती नाही, काही भान नाही सामाजिक. अशा फेकल्या माणसावर बोलण्याची गरज वाटत नाही आम्हाला. पाहूयात पुढची बातमी. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. पुढचं आंदोलन हे अंतरवाली सराटीमध्ये होईल, मात्र ऐनवेळी कोणताही डाव टाकू शकतो असं जरांगेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री आणि वर्षा निवासस्थान हे जनतेचं नाही का असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला. शेतकरी आणि जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, त्यामुळं सत्ता एका झटक्यात जाऊ शकते असा इशारा देखील जरांगेंनी दिला आहे. ते बघा, आंदोलन तर अंतर्वालीतच होणार आहे, ते फायनल आहे. पण सांगता येत नाही, निर्णय वेळेवरती काय डाव फिरत काही सांगता येत नाही. पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर, कारण वर्षा निवासस्थान आमचं नाही का, या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय. फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा. फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या गरीब बंगल्यावर आंदोलन करायला चाललो. का पोरांना येऊन द्यायचं नाही? याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांच्या नाहीत का? तात्पुरता आनंद आहे. तुम्हाला वाटतं सत्ता आहे आमचं, कोणी काही करू शकत नाही. एका रक्क्यात जात अशी सत्ता ती नाही का? हसीना काकू आली ती इकडं, अक्का ती तिकडं रठे दिली तिला, इकडं भारतात आली ती पळून, विमानाने येऊन द्या, मग वाटगेने आली ती. सोपं नाही. जनता असती इथं. शेतकरी प्रचंड रोष आहे, शेतकऱ्यात प्रचंड, दलित मुस्लिमात प्रचंड रोष. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडीमधल्या सभेत बावनकुळे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी बावनकुळेंची तुलना थेट बाहुबली चित्रपटामधील कालकेय या पात्राशी केली आहे. सभेमध्ये त्यांनी चक्क बावनकुळे यांची कार्यपद्धती दाखवताना पात्राची मिमिक्री करून दाखवली आहे. तर सरकार संयमाची भूमिका घेत आहे, त्यांना माझी नक्कल करून आनंद मिळत असेल तर ठीक आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितलेला आहे? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की.
तो लय अन्याय केलाय मराठ्यावर, माझ्या लेकरावर वरती. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणारे काय. माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कोणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या इस्टेट एजंट भावेश कावरेनं आज अखेर माफी मागितली. ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना आज घर मिळणार नाही, तर शाकाहारी असाल तरच घर मिळेल, असं कावरे एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कावरेवर जोरदार टीका झाली. घर देताना एखाद्याच्या खाण्याच्या सवयीवरनं भेदभाव करण्याचा अधिकार एजंटला कुणी दिला, असा सवाल उपस्थित झाला. वाढता विरोध पाहता कावरेनं आज माफी मागितली. मराठी माणसांमध्येही शाकाहारी लोक असल्याचा यू-टर्न भावेश कावरेनं आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे 2 नंबर पे कॉल करो. ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का. करो और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम. व्हिडिओ तुम्ही नीट पाहाल तर त्याच्यामध्ये मी कुठल्या समाजाला बोललेलो नाहीये. मी फक्त जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांना बोललेलो आहे. आणि काही परप्रांतीय बोलतात की मराठी माणूस फक्त मांसाहार करतो, तर मला त्या लोकांना सांगायचं होतं की मराठी माणसांमध्ये सुद्धा व्हेजिटेरियन लोक आहेत, जसं की माळकरी, वारकरी आणि ब्राह्मण समाज. तर ह्या लोकांसाठी मी तो फ्लॅटचा व्हिडिओ बनवला होता. तरी पण लोकांना जर वाईट वाटलं असेल, त्यांचं मन नाराज झालं असेल, तर मी त्यांच्याकडून माफी मागतो. दरम्यान एजंट भावेश कावरेच्या विधानाचा मनसेनं निषेध केलाय. कावरेच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडींचा हार घालत मनसेनं निषेध केला. कांजूरमार्ग इथल्या कार्यालयासमोर मनसेनं आंदोलन केलं आहे. यावेळी मनसैनिकांनी भावेश कावरेला इशारा देखील दिलेला आहे. भावेश कावरेचं हे ऑफिस आहे, त्याचं कार्यालय आहे, त्याला आता मनसैनिकांनी हा हार घातलेला. भावेशने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यामध्ये ती बिल्डिंग ही अंडर कन्स्ट्रक्शन असणारी बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये त्यांनी जी ऍड केली, यामध्ये त्यांनी जी भाषा वापरली, ज्याने त्याचा जे प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांनी जे ज्या पद्धतीने ऍड केली, त्याचं उद्दिष्ट असं होतं की तो फ्लॅट विकायचा नॉन महाराष्ट्रीयन व्यक्तीला. आणि महाराष्ट्रात राहून मराठी माणसाने नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाने तो फ्लॅट घ्यावा अशी त्यांनी विनंती केली होती. पण हा महाराष्ट्राचा त्यांनी काल केलेला अपमान आहे, मराठी भाषेच्या लोकांचा केलेला त्यांनी अपमान आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे. कल्पना खरात अनेक महिन्यांपासून फरार होती. शिर्डी पोलिसांनी कल्पना खरातचा जबाब नोंदवला. जमीन व्यवहाराच्या बाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही आहे. पती अशोक खरातनंच परस्पर व्यवहार केले असा जबाब कल्पना खरातनं पोलिसांना दिला अशी सूत्रांची माहिती आहे. तर शिर्डीमधील शेतकऱ्याची जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणात अशोक खरातसह कल्पना खरातवर गुन्हा दाखल आहे. घाटकोपर दरड दुर्घटनेमधील मृतांचा आकडा आता 8 वर गेलाय. 32 तासांनंतर घाटकोपरमधील बचाव कार्य थांबलंय. सद्दाम वजीर खान यांचा मृतदेह अखेर बाहेर काढला. दरड दुर्घटनेमध्ये एकूण 7 जण गंभीर जखमी झालेले आहेत. दरड दुर्घटनेमधील मृतांचा आकडा आता 8 वर पोहोचलेला आहे. 32 तासांनंतर बचाव कार्य थांबलेलं आहे. एकूण 7 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा 8 वर पोहोचलेला आहे. तब्बल 32 तास याचं बचाव कार्य चाललेलं आहे. आता बचाव कार्य थांबवण्यात आलेलं आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटारी गावामध्ये एक इसम हातात तलवारी घेऊन दहशत माजवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या इसमाचं नाव सूरज म्हात्रे असून जमिनीच्या भाड्यावरून त्यानं तलवारी नाचवत खंडणीची मागणी केली होती. यासोबतच रस्त्यावर उभ्या गाड्या देखील तलवारीच्या सहाय्यानं फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खुलेआम अशा प्रकारे दहशत माजवली जात असेल तर पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा देखील प्रश्न निर्माण झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी सूरज म्हात्रेला ताब्यात घेतलंय आणि अधिकचा तपास देखील सुरू झालेला आहे.
तळोजामधल्या एका व्यक्तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हातामध्ये तलवारी नाचवताना तो दिसतो. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या रस्त्याची दयनीय अवस्था दाखवली आहे. शाळेत जायला चांगला रस्ता नाहीये, त्यामुळे दररोज अडचणींचा सामना करावा लागतोय. झी 24 तासच्या झेन अल्फार रिपोर्टरनं या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे. पाहूयात झी 24 तासच्या झेन अल्फा रिपोर्टचा हा ग्राउंड रिपोर्ट. इच्छा आहे की आमचा रस्ता थोडा चांगला व्हायला पाहिजे. सगळं माझं नाव आदित्य गोरे. दिव्य रस्ता म्हणून काहीतरी पाहिजे. माझं नाव स्मिता शीर. आमचं गाव पेगलवाडी आहे. छोटस गाव आहे आमचं. खड्ड्यात रस्त्यात खड्डा. बघा आमच्या गावात किती खड्डे झाले. इकडे कोणी लक्ष पण देत नाही. काय नाही, इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला शाळेत जायला त्रास होतो. कपडे सारे माखून जातात चिखलाने. आमची याची इच्छा आहे की आमचे रस्ता थोडा चांगला व्हायला पाहिजे. सगळं चांगलं व्हायला पाहिजे. एवढीच आमची इच्छा आहे. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.